हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. कसा चाललाय तुमचा सगळ्यांचा स्कॉलरशिपचा अभ्यास? आता मी आज बघा 24 लेसनपर्यंत मी इंग्लिशचं घेतलं होतं. आज मी 25चं म्हणजे जे आहे ग्रामरचं ते आज सगळं संपवायचा प्रयत्न करेल एका व्हिडिओमध्ये. मग फर्स्ट लेसनपासून सुरुवात करेल. ठीक आहे. तर हा 25 लेसन आहे वर्ब्स कंजुगेशन. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता बघा वर्ब्समध्ये वर्ब्स म्हणजे काय, ॲक्शन वर्ड्स किंवा डुईंग वर्ड जे काय तुम्ही करताय किंवा डुईंग वर्ड्स असतात ते तुम्हाला ते दर्शवतं. म्हणजे ते काय, त्याला आपण काय म्हणणार आहे, वर्ब्स. वर्ब्स हॅव 3 मेन टेन्सेस, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. तर इथे बघा तुम्हाला इथे हे रिव्हिजन करता तुम्हाला दिलेलं आहे की तुम्ही इथे कळू शकता तुम्हाला इथे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. आय वॉक टू स्कूल, वी वॉक टू स्कूल. आता हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे, म्हणजे हे सुरू आहे क्रिया. सिम्पल पास्ट टेन्स काय आहे, एव्हरीवन वॉक टू स्कूल, म्हणजे रोज सगळेजण शाळेत जातात. हे पास्ट टेन्समध्ये झालं, सिम्पल पास्ट टेन्समध्ये. त्याच्यानंतर सिम्पल फ्युचर टेन्स काय आहे, आय शॅल वॉक टू स्कूल, मी शाळेत जाईल. ठीक आहे. वी विल वॉक टू स्कूल, आम्ही शाळेत जाऊ. हे झालं. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, आय एम गोइंग टू स्कूल, मी आत्ता शाळेत चालली किंवा चाललोय. वी आर गोइंग टू स्कूल, आम्ही शाळेत चाललोय. कळलं? हे काय झालं, प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे जी सुरू आहे क्रिया. त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअस, आय वॉज गोइंग टू स्कूल, मी शाळेत जात होते किंवा होतो. ठीक आहे. वी वेअर गोइंग टू स्कूल, आम्ही शाळेत जात होतो. तर हे सगळे काय झाले, पास्ट कंटिन्युअस. आणि फ्युचर कंटिन्युअसमध्ये काय येतं, आय शॅल बी गोइंग टू स्कूल, मी शाळेत जाईल. वी विल बी गोइंग टू स्कूल, आम्ही शाळेत जाणार आहोत. तर ह्याच्यावरनं आता आपण इथे क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस आहेत ते सॉल्व्ह करूयात. बघा पहिलं काय आहे, आय डॅश द डिशेस राईट नाऊ. राईट नाऊचा अर्थ काय, आत्ता करतंय. म्हणजे आय एम डुईंग येईल. आय एम डुईंग द डिशेस राईट नाऊ. आणि ते बोलायला पण तुम्हाला करेक्ट सेंटेन्स वाटलं पाहिजे. तुम्ही बघा बरं करून, बाकीचे सेंटेन्स घालून बघा. इथे आय डन द डिशेस राईट नाऊ असं येईल का? आय विल बी डुईंग डिशेस राईट नाऊ येईल का? नाही. सो आय एम डुईंग द डिशेस राईट नाऊ. त्याचं थर्ड ऑप्शन येईल इथे. चला नेक्स्ट बघा, अ स्टिचिंग टाइम डॅश 9. आता हा काय आहे, हे इंग्लिशचा प्रोवर्ब आहे. त्याचा अर्थ काय होतो की तुम्ही जर कुठला छोटासा प्रॉब्लेम असेल तो जर लवकर सॉल्व्ह केला तर तो मोठा नंतर होण्यापेक्षा तो जेव्हा छोटा असतो तेव्हा तो सॉल्व्ह होऊन जातो. ठीक आहे. असा काहीसा त्याचा अर्थ आहे. मग हे जे प्रोवर्ब्स असतात हे कायम काय असतात, प्रेझेंट टेन्समध्ये असतात. मग स्टिच इन टाइम सेव्ज 9, इथे प्रेझेंट टेन्समध्ये काय आहे, फक्त सेव्ज 9. सो फोर्थ ऑप्शन मार्क करा इथे. द चिल्ड्रन डॅश इन द पार्क, म्हणजे चिल्ड्रन काय करतायत, इज प्लेइंग येईल का? नाही. चिल्ड्रन आहे म्हणजे काय येणार आहे, प्लुरल फॉर्म आहे. आर प्लेइंग इन द पार्क, द चिल्ड्रन आर प्लेइंग इन द पार्क. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. द बेबी डॅश बिकॉज इट इज नॉट वेल. बेबी काय येईल, द बेबी इज क्राईंग, कारण एकच बेबी आहे ना, द बेबी इज क्राईंग. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. बेबीज असतं तर आर क्राईंग आलं असतं. ही डॅश टू अ लार्ज गॅदरिंग यस्टरडे, ही काय येईल आता, यस्टरडे. यस्टरडे म्हणजे काय आला, पास्ट टेन्स आला. म्हणजेच मग हे सिम्पल पास्ट टेन्स आहे, म्हणजे आपल्याला काय यूज करायला लागेल, ही स्पोक टू अ लार्ज गॅदरिंग यस्टरडे. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट बघा, ही डॅश लॉंग बिफोर वी अराइव्ड. ही डॅश लॉंग बिफोर वी अराइव्ड. अराइव्ड म्हणजे काय आहे, इथे परत पास्ट टेन्स आहे. म्हणजे मग इथे खालचं काय येईल, ही लेफ्ट लॉंग बिफोर वी अराइव्ड, म्हणजे आम्ही जाण्यापूर्वीच तो निघून गेला होता. सो ही लेफ्ट लॉंग बिफोर वी अराइव्ड. जिम अँड हिज फ्रेंड्स डॅश स्ट्रोलिंग इन द गार्डन यस्टरडे, हा पण पास्ट टेन्स आहे. म्हणजे मग काय येईल, जिम अँड हिज फ्रेंड्स दोन आहेत ना, त्यामुळे वॉज येणार नाही. काय येईल, वर येईल, WERE. इथे येईल फोर्थ ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, सिलेक्ट द टेन्स फ्रॉम टू विच द वर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्स बिलॉंग. फर्स्ट आहे, एडिसन परफॉर्म व्हेरियस एक्सपेरिमेंट्स. मग इथे काय शोधायचं आपल्याला, सिलेक्ट द टेन्स. टेन्स सिलेक्ट करायचा आहे आपला. वर्बचा इथे टेन्स काय आहे, पास्ट टेन्स आहे का, फ्युचर आहे का, प्रेझेंट आहे, ते आपल्याला सर्च करायचं. आता इथे बघा, परफॉर्म्ड, ईडी लागलं म्हणजे काय समजून घ्यायचं की पास्ट टेन्स आहे. म्हणजे मग कुठला आहे इथे पास्ट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आहे. एडिसन परफॉर्म व्हेरियस एक्सपेरिमेंट्स. सो इथे येईल सिम्पल पास्ट टेन्स. नेक्स्ट बघा, दे आर कम्प्लिटिंग देअर वर्क इन द स्टडी रूम. कम्प्लिटिंग देअर वर्क म्हणजे काय आहे, त्यांची प्रक्रिया आता सुरू आहे, ते काम करतात आता. दे आर कम्प्लिटिंग देअर वर्क म्हणजे मग कुठला येईल इथे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स येईल किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह. सेमच अर्थ आहे, प्रेझेंट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, द बेबी वॉज क्राईंग द होल नाईट. द बेबी वॉज क्राईंग द होल नाईट म्हणजे रात्रभर बाळ रडत होतं. मग इथे कुठला टेन्स येईल आता,
बघा इथे आहे तर पास्ट टेन्स, पण क्राईंग येत आहे, आय एन जी लागलेलं आहे, म्हणजे कंटिन्युअस, म्हणजेच कंटिन्युअस म्हणजेच काय, प्रोग्रेसिव्ह. सो पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स येईल इथे. सो इथे ऑप्शन येईल 1. द ट्रेन विल बी अरायव्हिंग सून, म्हणजे येणार आहे ट्रेन अजून. मग तो कुठला टेन्स येईल आता इथे? इथे तर फ्युचर टेन्स कळलं आपल्याला, म्हणून फ्युचर अरायव्हिंग आले ना, म्हणजे कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह. सो इथे काय येणार आहे? फ्युचर प्रोग्रेसिव्ह. सो इथे येणार आहे फर्स्ट ऑप्शन. चला नेक्स्ट बघूया. डू ॲज डायरेक्टेड. चूज द करेक्ट सिम्पल पास्ट टेन्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस. ह्याच्यातला सिम्पल पास्ट टेन्स आपल्याला शोधायचा आहे. सुरेश वर्क्स हार्ड फॉर द एक्झामिनेशन. आता इथे सुरेश वर्क हार्डचं आपल्याला काय करायचं आहे? सिम्पल पास्ट टेन्स खाली कुठे आहे ते आपल्याला बघायचं. सुरेश इज वर्किंग हार्ड, नाही, हे कंटिन्युअस आहे. सुरेश वर्क हार्ड फॉर द एक्झामिनेशन, हे येईल का बघा इथे? बरोबर, हे येईल. सुरेश वर्कड हार्ड. वर्क काय येणार आहे? सिम्पल पास्ट टेन्समध्ये येणार आहे. सो सुरेश वर्क हार्ड फॉर द एक्झामिनेशन. इथे बघा सुरेश हॅज येणार नाही. सुरेश हॅज वर्क हार्ड किंवा सुरेश हॅड वर्क हार्ड, दोन दोन पास्ट टेन्स एका ह्याच्यात येत नाहीत, एका सेंटेन्समध्ये. सो इथे येणार आहे सेकंड ऑप्शन. लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट सेंटेन्स. आता हे मंकी इथे काय करताना दिसत आहेत तुम्हाला? बनाना खाताना दिसत आहेत. मग काय येईल बघा? द मंकीज इटिंग बनानाज, द मंकीज इट्स बनानाज, द मंकीज आर इटिंग बनानाज. बरोबर, ते आत्ता खात आहेत. द मंकीज आर इटिंग बनानाज. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा. लुक ॲट द पिक्चर अँड पिक आउट the correct sentence. The Saint Warriors boys won the match. The Saint Warrior boys will win the match. will कधी जेव्हा ते खेळत असतील आणि आपल्याला वाटते की हे मॅच जिंकतील. द सेंट वॉरियर बॉईज आर विनिंग द मॅच, किंवा ते आता जिंकतायत. द सेंट वॉरियर बॉईज विनिंग द मॅच. ठीक आहे, मग पहिलं बरोबर वाटतंय बघा. द सेंट वॉरियर बॉईज वन द मॅच. वन द मॅच कशावरनं कळलं? कारण त्यांना ऑलरेडी कप मिळालेला आहे. ठीक आहे, म्हणजे जिंकलेत ऑलरेडी ते मॅच, म्हणजे द सेंट वॉरियर बॉईज वन द मॅच. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. चला लगेच नेक्स्ट लेसन करायला घेऊ आपण. ॲक्शन वर्ब्स अँड ऑक्झिलरी वर्ब. तर त्याचा अर्थ काय समजून घेऊ आधी, आणि मग आपण प्रॅक्टिस सॉल्व करूयात. अन ॲक्शन वर्ब इज अ वर्ब दॅट एक्सप्रेसेस फिजिकल ऑर मेंटल ॲक्शन. इट टेल्स अस व्हॉट द सब्जेक्ट ऑफ अवर सेंटेन्स इज डुईंग फिजिकली ऑर मेंटली. स्विम, थिंक, रन, डान्स, हाईक, स्टडी, म्हणजे हे सगळे काय आहेत? हे सगळे ॲक्शन वर्ड्स आहेत. अन ऑक्झिलरी वर्ब इज अ हेल्पर वर्ब. अन ऑक्झिलरी वर्ब कॅन बी अ प्रायमरी ऑक्झिलरी ऑर अ मॉडेल ऑक्झिलरी. त्यातला फरक बघा आता. अ प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब इज यूज इन फॉर्मिंग द टेन्सेस, मूड्स अँड व्हॉइसेस ऑफ अदर वर्ब्स. द प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स इन इंग्लिश आर द फॉर्म्स ऑफ बी, डू, हॅव. हे प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये येतं. ठीक आहे, बी, इज, ॲम, आर, बीइंग, बीन, वॉज, वेअर. डू म्हणजे डू, डज, डीड, आणि हॅव म्हणजे हॅव, हॅज, हॅड. These verbs can also be used in the main verbs as in a sentence. मेन वर्ब बघा काय आहे? मीरा इज ब्युटिफुल. त्याच्यानंतर प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये काय येणार आहे? मीरा इज डान्सिंग वेल. मोहन डज द जॉब वेल. मोहन डज नॉट विश टू स्लीप नाव. ठीक आहे, हे प्रायमरी ऑक्झिलरी झाले. हे मेन वर्ब झालं, हे डज. कपिल हॅज 3 ॲपल्स. कपिल हॅज इटन 3 ॲपल्स. ठीक आहे, कळलाय फरक तुम्हाला याच्यामधला? आता मॉडेल ऑक्झिलरी म्हणजे काय? इज अ हेल्पर वर्ब दॅट हेल्प द मेन वर्ब कन्वे सम अदर मिनिंग सच एज ॲबिलिटी, परमिशन, पॉसिबिलिटी, एक्सेट्रा. द मॉडेल ऑक्झिलरी आर कॅन, एबल टू, किंवा कुड, मे, माईट, मस्ट, विल, शाल, शुड. ठीक आहे, हे कळलंय तुम्हाला? चला हे एकदा नंतर तुम्ही रीड करून घ्या. मी आता प्रॅक्टिस सॉल्व करायला घेते. चला क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस बघूयात आपण इथे. लुक ॲट द पिक्चर अँड फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ॲक्शन वर्ब्स. माय डॉग डॅश ॲट स्ट्रेंजर. काय करतोय तो? बार्क्स, भुंकतोय तो. सो काय येईल? माय डॉग बार्क्स ॲट स्ट्रेंजर्स. चला नेक्स्ट बघा. श्याम डॅश बाय ट्रेन्स एव्हरी डे. म्हणजे श्याम ट्रॅव्हल्स बाय ट्रेन एव्हरी डे. रोज जातोय ना तो, म्हणजे मग काय येणार आहे? ट्रॅव्हल्स बाय ट्रेन एव्हरी डे. नेक्स्ट बघा. नीताज ग्रँडमदर डॅश द फ्लॉवर्स जेंटली. काय येणार आहे? नीताज ग्रँडमदर प्लक येईल का प्लक्ट येईल का स्नेप येईल का पूल येईल? प्लक्ट येईल. बरोबर, म्हणजे तोडते. नीताज ग्रँडमदर प्लक द फ्लॉवर्स जेंटली, म्हणजे फुलं काढून घेते झाडावरनं. सो द प्लक द फ्लॉवर जेंटली. नेक्स्ट बघा. द लिटिल गर्ल डॅश द ट्रे ऑफ स्वीट केअरफुली. काय करते? ती घेऊन चालली आहे ना, मग आपण काय म्हणणार इथे? द लिटिल गर्ल कॅरीड द ट्रे ऑफ स्वीट केअरफुली, म्हणजे ती स्वीटचा ट्रे केअरफुली घेऊन गेली. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा. द स्विमर डॅश इन टू द पूल. काय येईल? द स्विमर डाईव्ड इन टू द पूल. ठीक आहे, डायव्हिंग नाही, डाईव्ह येणार नाही, जम्पिंग येणार नाही. काय येईल? डाईव्ड इन टू द पूल.
उडी मारली त्यांनी. त्याच्यानंतर बघा, द अँग्री डॉग डॅश द नॉटी कॅट. काय करतोय तो? द अँग्री डॉग चेस करतोय ना, म्हणजे पकडतोय. म्हणजे मग इथे काय येणार आहे? द अँग्री डॉग चेस द नॉटी कॅट. थर्ड ऑप्शन येईल इथे. नेक्स्ट बघा, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट मॉडेल ऑक्झिलरी. द प्रिन्सिपल डॅश टेक ॲक्शन अगेन्स्ट हिम शोईंग सर्टन्टी. म्हणजे मग आता इथे काय येईल? द प्रिन्सिपल विल टेक द ॲक्शन अगेन्स्ट हिम. म्हणजे प्रिन्सिपल त्याच्यावर ॲक्शन घेतील काहीतरी. म्हणजे मग काय येणार आहे? विल. यू डॅश वेअर अ हेल्मेट वाईल रायडिंग अ बाईक शोईंग कंपल्शन. म्हणजे इथे कंपल्सरी काहीतरी कंपल्सरी करतं की तुम्ही हेल्मेट मोटर बाईक राईड करताना घातलंच पाहिजे. मग काय येईल? यू मस्ट येईल ना. यू मस्ट वेअर अ हेल्मेट वाईल रायडिंग अ मोटर बाईक. चला नेक्स्ट बघा, यू डॅश नॉट ईट जंक फूड. म्हणजे जंक फूड नाही खाल्लं पाहिजे. हे काय ॲडवाईस देते तुम्हाला. म्हणजे मग काय काही, यू कॅन नॉट ईट जंक फूड. इथे येईल सेकंड. ही डॅश स्पीक मराठी व्हेरी वेल शोईंग ॲबिलिटी. ॲबिलिटी सांगताय आता. म्हणजे मग काय येईल? ही कॅन स्पीक मराठी व्हेरी वेल. म्हणजे तो मराठी नीट बोलू शकतो. सो इथे येईल कॅन. आय डॅश स्टॅमर वेन आय वॉज स्मॉल शोईंग द पास्ट हॅबिट. हे हॅबिट दाखवले काहीतरी मागच्या वेळेस, म्हणजे पास्ट टेन्समधलं लहान असतानाचं. सो इथे काय येईल? आय यूज टू स्टॅमर वेन आय वॉज स्मॉल. नेक्स्ट बघा, वी डॅश वर्क फॉर अवर कंट्री. आता हे काय आहे? शोईंग ऑब्लिगेशन. म्हणजे हे तुम्ही तुमच्या कंट्रीकरता काम केलंच पाहिजे. म्हणजे मग काय येईल? वी मस्ट वर्क फॉर अवर कंट्री. डॅश आय टेक दिस लास्ट पीस ऑफ सँडविच. काय हे विचारते, कॅन आय टेक किंवा मे आय टेक. मे आय टेक द लास्ट पीस ऑफ सँडविच शोईंग परमिशन. विचारते म्हणजे काहीतरी प्रश्न विचारतोय. काय येणार आहे मग? मे आय टेक द लास्ट पीस ऑफ सँडविच. 8 बघा, दे डॅश डाय इफ नो हेल्प रिचेस देम शोईंग पॉसिबिलिटी. म्हणजे हे असं होऊ शकतं, असं त्याची पॉसिबिलिटी आहे. म्हणजे काय येईल? माईट येईल. दे माईट डाय इफ नो हेल्प रिचेस देम. म्हणजे ते जर त्यांना काही हेल्प मिळाली नाही तर ते मरू शकतात. मग इथे काय येईल? थर्ड ऑप्शन येईल, माईट डाय. नेक्स्ट बघा, वन डॅश ऑलवेज बी पंक्च्युअल शोईंग ॲडवाईस. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या वेळेवर गेलं पाहिजे किंवा काम वेळेवर केलं पाहिजे. म्हणजे काय येईल? वन डॅश ऑलवेज बी पंक्च्युअल. म्हणजे येईल शुड. वन शुड ऑलवेज बी पंक्च्युअल. त्याच्यानंतर बघा, द गार्डनर डॅश गिव्ह मी अ फ्लॉवर एव्हरी डे वेन आय वॉज स्मॉल. म्हणजे रोज तो देत होता जेव्हा मी लहान होते. मग इथे काय? शोईंग पास्ट हॅबिट. मग इथे मस्ट येईल का नाही? शुड येईल का नाही? कॅन येईल का नाही? वूड येईल. पास्ट हॅबिट आहे ना. सो इथे द गार्डनर वूड गिव्ह मी अ फ्लॉवर एव्हरी डे वेन आय वॉज स्मॉल. चला नेक्स्ट क्वेश्चन 3 बघा, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट प्रायमरी ऑक्झिलरी. ही डॅश इन्व्हायटिंग अस फॉर हिज बर्थडे. ही इज इन्व्हायटिंग अस फॉर हिज बर्थडे. ही आर येईल का नाही? तो एकटाच मुलगा आहे ना, ही. सो ही इज येईल. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. शी डॅश इटन ऑल द फूड. काय येईल मग इथे? शी हॅज इटन. कारण इटन आहे ना, म्हणजे मग हॅज येईल. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. शी वॉज नाही येणार. ठीक आहे. वी डॅश नॉट नो द रिझन फॉर धिस. वी काय येणार आहे मग इथे? वी डू नॉट नो द रिझन फॉर धिस. इथे येईल फोर्थ ऑप्शन. आय डॅश डुईंग दिस फॉर अ पर्पज. काय येईल इथे? आय ॲम डुईंग. आय नंतर काय येतं बऱ्याचदा? आय ॲम डुईंग दिस फॉर अ पर्पज. इथे येईल फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा, डॅश ही नो द इम्पॉर्टन्स ऑफ द सब्जेक्ट. मग इथे काय येईल? डज ही नो. म्हणजे प्रश्न विचारलाय ना, मग वॉज ही नो येईल का नाही? डज ही नो. डू किंवा डज. म्हणजे इथे काय येईल? डज ही नो द इम्पॉर्टन्स ऑफ द सब्जेक्ट. चला नेक्स्ट बघा, मीना डॅश रिटर्न अ ब्युटिफुल एसे. मग इथे काय येईल? मीना हॅज रिटर्न अ ब्युटिफुल एसे. मीनाने एसे लिहिला. हॅज येईल इथे. नेक्स्ट बघा, द चिल्ड्रन डॅश प्लेईंग इन द गार्डन. आता इथे प्लेईंग येईल. द चिल्ड्रन काय येईल मग? आर प्लेईंग इन द गार्डन. नेक्स्ट डॅश ही रिटर्न द लेटर टू द प्रिन्सिपल. मग इथे काय येईल? हॅव येईल का? हॅव ही रिटर्न येईल का? डिड ही रिटर्न? नाही. डज ही रिटर्न? नाही. हॅज ही रिटर्न? हे बरोबर आहे. हॅज ही रिटर्न द लेटर टू द प्रिन्सिपल. तुम्हाला हे लक्षात येत नसेल तर एकदा हे जे तुम्ही इथे मी तुम्हाला सांगितलं की हे वर्ड्स आहेत ऑक्झिलरी वर्ड्स. इथले कुठले ऑक्झिलरी वर्ड्स वापरायचे? इथे बघा मॉडेल ऑक्झिलरी दिलेले आहेत आणि त्याचा मिनिंग सुद्धा दिलेला आहे. तर हे एकदा तुम्ही नक्की रीड करा, म्हणजे तुम्हाला कुठे काय वापरायचं आहे हे लवकर कळेल. ठीक आहे.
चला लास्ट क्वेश्चन राहिला तो आपण सॉल्व्ह करूयात. fill in the blank with the proper word to seek permission. आय कम इन. तुम्ही आता वर्गात तुम्ही जर जाता तुमच्या तर टीचरला तुम्ही काय विचारता, मे आय कम इन, बरोबर असंच विचारतात ना. नीड आय कम इन, मस्ट आय का हॅव आय असं कधी म्हणता का नाही, मे आय कम इन. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. चला लगेच नेक्स्ट लेसन आपण करायला घेणार आहे ॲडवर्ब्स. ॲडवर्ब म्हणजे काय, ॲडवर्ब्स आर वर्ड दॅट टेल अस मोर अबाउट अ वर्ब, अन ॲडजेक्टिव्ह और अनदर ॲडवर्ब. द फॉलोइंग आर द डिफरंट काइंड्स ऑफ ॲडवर्ब्स. ॲडवर्ब्स ऑफ मॅनर. दिस इंडिकेट्स हाऊ अन ॲक्शन इज परफॉर्म. इट आन्सर द क्वेश्चन हाऊ. आता इथे बघा एक्झाम्पल दिलं, ही इज वर्किंग हार्ड फॉर हिज एक्झाम. आता आपण नुसतं पण म्हणू शकतो ही इज वर्किंग फॉर हिज एक्झाम, पण वर्किंग हार्ड हे काय झालं, ॲडवर्ब ऑफ मॅनर. हे ॲडवर्ब इथे वापरलेलं आहे. द ग्रीक सोल्जर्स फॉट म्हणजे ग्रीक सोल्जर्स लढले, पण कसे लढले, ब्रेवली लढले. म्हणजे इथे ॲडवर्ब काय झालं, ब्रेवली. तसंच बघा नेक्स्ट ॲडवर्ब ऑफ प्लेस. दिस इंडिकेट द प्लेस ऑफ ॲक्शन. इट आन्सर द क्वेश्चन वेअर. आय कुड नॉट फाइंड द बुक. आय कुड नॉट फाइंड द बुक एनिवेअर. मग इथे काय येईल, एनिवेअर. आय कुड नॉट फाइंड द बुक. मग हे ॲडवर्ब इथे काय ॲड झालं ह्याच्यामध्ये, ह्याला काय ते मिनिंग देते की एनिवेअर, कुठेच सापडत नाहीये. ठीक आहे. सो एनिवेअर हे काय झालं, ॲडवर्ब ऑफ प्लेस. द चिल्ड्रन रॅन अपस्टेअर्स. द चिल्ड्रन रॅन. ठीक आहे. मग कुठे, ॲडवर्ब ऑफ प्लेस म्हणजे वेअर. वेअरचं इथे काय आहे, मग इथे ॲडवर्ब अपस्टेअर्स. ॲडवर्ब ऑफ टाइम. दिस इंडिकेट द टाइम ऑफ ॲक्शन. इट आन्सर द क्वेश्चन व्हेन. ठीक आहे. म्हणजे लेटस डू दिस वर्क, कधी, टुडे. म्हणजे हे व्हेनचं उत्तर आलं ना इथे, टुडे. मग हे काय झालं, ॲडवर्ब ऑफ टाइम. ही केम लेट, बरोबर. ही केम अर्ली, ही केम लेट. मग हे सगळे काय झाले, ॲडवर्ब ऑफ टाइम. ॲडवर्ब ऑफ डिग्री. दिस इंडिकेट द डिग्री, एक्सटेंट और क्वांटिटी. इट आन्सर द क्वेश्चन हाऊ मच. दिस स्वीट्स आर व्हेरी टेस्टी. म्हणजे आपण फक्त असं म्हणू शकतो दिस स्वीट्स आर टेस्टी. मग व्हेरी टेस्टी, मग हे काय वापरलं इथे, ॲडवर्ब ऑफ डिग्री. त्याच्यानंतर आय एम नॉट क्वाईट शुअर दॅट यू आर राईट. आय एम नॉट क्वाईट शुअर म्हणजे काय, मी नक्की नाही आहे की यू आर राईट, तुझं बरोबर आहे की नाही. मग इथे क्वाईट हे काय आहे, ॲडवर्ब ऑफ डिग्री. आता ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. दिस इंडिकेट्स हाऊ ऑफन अन ॲक्शन टेक्स प्लेस. इट आन्सर द क्वेश्चन हाऊ ऑफन. रिया रेअरली डज हर होमवर्क हर्सेल्फ. म्हणजे ती कधीतरीच तिचा होमवर्क तिचा स्वतः करते. मग इथे काय झालं, ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, रेअरली, कधीतरी. ठीक आहे, कधीतरी ती तिचा होमवर्क करते. त्यानंतर समीर ऑफन प्लेज फुटबॉल इन द इव्हिनिंग. आता इथे ऑफन हे ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. समीर प्लेज फुटबॉल इन द इव्हिनिंग म्हणजे हे रोजचं झालं. मग समीर ऑफन म्हणजे कधीतरी तो संध्याकाळी फुटबॉल खेळतो. मग हे ऑफन इथे काय झालं, ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. चला आपण लगेच प्रॅक्टिस सॉल्व्ह करायला घेऊयात. बघा पहिला क्वेश्चन इथे काय आहे, आयडेंटिफाय द ॲडवर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. ही ऑलवेज गोज टू द स्कूल ॲट 8 AM. आता बघा, ही गोज टू स्कूल ॲट 8 AM हे नॉर्मल वाक्य झालं. मग ही ऑलवेज म्हणजे तो रोज शाळेत जातो कधी, 8 वाजता. मग ऑलवेज येईल हे ॲडवर्ब. शीला कम्प्लिटेड हर ड्रॉइंग क्विकली. काय केलं तिने, तिचं ड्रॉइंग कम्प्लीट केलं कधी, कसं केलं तिने, पटकन तयार केलं. इथे क्विकली येईल ॲडवर्ब. द ट्रेन विल अराईव्ह सून. आता द ट्रेन विल अराईव्ह हे आपल्याला माहिती आहे की ट्रेन येणार आहे, पण कधी, सून म्हणजे काय, लवकरच. मग इथे येणार आहे सून हे ॲडवर्ब झालं. आय रिमाइंडेड यू ट्वाईस अबाउट द जॉब. मग आता इथे काय आहे, आय रिमाइंडेड यू अबाउट द जॉब, पण किती वेळा, ॲडवर्ब ऑफ इथे काय येईल, मग ट्वाईस हे ॲडवर्ब येईल. डोंट गो देअर, इट्स नॉट सेफ. म्हणजे इथे स्पेसिफिकली सांगितलं की तिकडे जायचं नाही, त्या साईडला जाऊ नको, इट्स नॉट सेफ. सो काय येईल, देअर. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. शी रोड द बुक सिक्रेटली. आता शी रोड द बुक पण कसं, सिक्रेटली. सो सिक्रेटली येईल ॲडवर्ब इथे, फोर्थ ऑप्शन. द वाउंड इज मच बेटर टुडे, इजंट इट. म्हणजे जे लागलेलं आहे ते बऱ्यापैकी बरं आहे, मच बेटर. ठीक आहे, मग इथे मच काय झाला, ॲडवर्ब झाला. द लिटिल पपी फॉलोड इट्स मदर एव्हरीवेअर. एव्हरीवेअर हे ॲडवर्ब झालं, थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघा, फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल ॲडवर्ब्स. ही नेव्हर वेंट देअर. मग काय येईल हे, ही नेव्हर वेंट देअर अगेन म्हणजे परत तो तिकडे गेला नाही. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, माय मदर डॅश कम टू माय स्कूल. आता इथे बघा, अवे, ट्वाईस, सून हे येणार नाही. हे काय येईल, सेल्डम. सेल्डम म्हणजे काय, की माझी आई कधीतरीच माझ्या शाळेत येते, म्हणजे नॉट व्हेरी ऑफन, फ्रिक्वेंटली. नेक्स्ट बघा, डॅश आय शॅल सी यू अगेन नेक्स्ट इयर. होपफुली, फॉर्च्युनेटली, ॲक्सिडेंटली, इमिजिएटली. काय येईल, होपफुली म्हणजे मला होप्स आहेत की तुम्हाला नेक्स्ट इयर कधीतरी भेटशील. तिथे येईल फर्स्ट ऑप्शन. कम डॅश ॲट वन्स.
काय येईल, कम हिअर. आपण बोलताना काय म्हणतो, कम हिअर ॲट वन्स. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, आय कॅनॉट रन क्विक, पेस, फास्ट आणि शार्प. काय येईल इथे, आय कॅनॉट रन फास्ट. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय द रॉंग वर्ब आणि ॲडवर्ब पेअर्स. रॉंग पेअर आपल्याला ओळखायची आहे. फॉट फॉर्मली, स्टँड हिअर, स्लीप साऊंडली, अराईव्ह लेट. हे तिन्ही बरोबर आहेत. फॉट फॉर्मली हे येईल का नाही, फॉट ब्रेवली होतं आपण मगाशीच बघितलं. सो ही रॉंग पेअर आहे. रन स्विफ्टली, वॉक हार्डली, लर्न क्विकली, लाफ लाऊडली. लाफ लाऊडली हे पण बरोबर आहे, लर्न क्विकली पण बरोबर आहे. रन स्विफ्टली, वॉक हार्डली. वॉक कसं येतं, एकतर फास्ट, मग इथे येईल सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा, कम हिअर बरोबर आहे, गो देअर बरोबर आहे, वेट ऑलरेडी, सिंग डिलाइटफुली. मग इथे काय येणार आहे, वेट ऑलरेडी ही रॉंग पेअर आहे. राईट साऊंडली, प्ले वेल, टॉक सॅडली, स्पीक अँग्रीली. इथे काय येईल, राईट साऊंडली. राईट साऊंडली बरोबर वाटतंय का, नाही. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा, राईट नीटली आपण म्हणणार ना, बरोबर, साऊंडली नाही येणार. चूज द इनकरेक्ट ऑप्शन वेअर द ॲडवर्ब इज डिफरंट फ्रॉम द अदर्स. हॅपीली, आफ्टरवर्ड्स, यस्टरडे, टुमॉरो. आता डिफरंट फ्रॉम द अदर्स हे सगळे ॲडवर्ब्स आहेत, पण डिफरंट फ्रॉम द अदर्स काय आहे, हॅपीली, आफ्टरवर्ड, यस्टरडे, टुमॉरो. हे सगळं ते टाईम सांगत आहे. हॅपीली हे वेगळं आहे. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. फास्ट, आउटसाईड, एव्हरीवेअर, हिअर. इथे पण काय येईल, फास्ट. नेक्स्ट बघा, सेल्डम, नेवर, ऑफन आणि वेल. आता इथे काय येईल, सेल्डम मी तुम्हाला मगाशी आता सांगितला की म्हणजे सेल्डम म्हणजे काय, नॉट फ्रिक्वेंटली, नेवर म्हणजे कधीच नाही आणि ऑफन म्हणजे कधीतरी. मग इथे वेल, हा वेल हे सगळ्यांपेक्षा काय आहे, वेगळं आहे. सो इथे फोर्थ ऑप्शन येईल. अर्जंटली, ऑलवेज, हेविली आणि ब्रेवली. मग इथे काय येईल, फोर्थ ह्याच्यामध्ये ऑलवेज. ठीक आहे, ऑलवेज ऑप्शन हा वेगळा आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे ह्याच्या ॲडवर्बचा. कारण अर्जंटली, हेविली, ब्रेवली हे सगळे एकाच ह्याच्यात येतात. ऑलवेज हा कायम म्हणजे हे कधीतरी. ब्रेवली म्हणजे ब्रेवली फॉट केलं. हेविली हार्टने सांगितले कुठली तरी गोष्ट किंवा केली. अर्जंटली म्हणजे लगेच केली. ठीक आहे, ऑलवेज त्याच्या वेगळा आहे बरोबर. चला नेक्स्टमध्ये बघा, इन विच द सेंटेन्सेस इज द ॲडवर्ब यूज करेक्टली. ॲडवर्ब करेक्टली कुठे यूज केला ते आपल्याला फाइंड करायचं. द सिटी वॉज लेटरली रिबिल्ड. लेटरली येईल का नाही, रिबिल्ड म्हणजे ही सिटी आत्ताच बांधून झाली आहे, नंतर असं त्याचा अर्थ होतो का नाही. हे इथे काय यायला पाहिजे होतं, जर हे करेक्ट असायला तर काय यायला हवं, तर रिसेंटली. सो इथे फर्स्ट येणार नाही. यू आर स्किलफुली हंटर, मग यू आर स्किलफुल हंटर असं यायला पाहिजे ना, स्किलफुली नाही येणार. सो सेकंड पण नाही. हिज वाईफ वॉज रेअरली इल. रेअरली इल म्हणजे काय, कधीतरीच त्याची बायको आजारी असते. मग हा थर्ड ऑप्शन इथे बरोबर आहे. द रिच मॅन वॉज व्हेरी ग्रीडीली. ग्रीडीली येईल का, नाही येणार. काय येईल मग तिथे, ग्रीडी येईल फक्त. सो इथे बघा सेकंडमध्ये, द डेड सी इज ॲक्च्युअल अ ह्यूज लेक. नेक्स्ट बघा, द डेड सी इज ॲक्च्युअल अ ह्यूज लेक. मग इथे काय आलं होतं, ॲक्च्युअली ह्याला हवं होतं. ठीक आहे, म्हणजे ॲडवर्ब काय आहे, ॲक्च्युअली. मग इथे हे चुकलंय. शी हॅज ऑलरेडी अनटाईड द रिबिन्स, हे बरोबर आहे इथे ॲडवर्ब. अनटाईड हे रिबिन्स बरोबर, हे ऑलरेडी हे ॲडवर्ब बरोबर वापरलेलं आहे इथे. माय फ्रेंड कम्स टू मीट मी ऑफनली. मग इथे काय हवं होतं, ऑफनलीच्या ऐवजी ऑफन. माय फ्रेंड कम्स टू मीट ऑफन, नेहमी मला भेटायला येतो तो, असा त्याचा अर्थ होतो. द रिव्हर वॉज व्हेरी वाईडली हिअर. वाईडली येईल का इथे, नाही. वाईड येईल. चला सेकंड बघा. थर्ड, द मॅन वॉज क्वाइटली सायलेंट. द मॅन वॉज ऑलवेज सायलेंट इथे पाहिजे होतं. ठीक आहे, क्वाइटली सायलेंट असं काय अर्थ होईल त्याचा, नाही होणार. वी विल गो टू माथेरान यस्टरडे. वी विल गो टू ही कसं येईल, मग वी विल गो टू माथेरान टुमॉरो यायला हवं होतं, हो की नाही, यस्टरडे नाही. थर्ड मध्ये बघा, देर इज अ लार्ज ब्रिज अहेडली. लार्ज ब्रिज अहेडली येईल का, नाही. अहेड येईल, देर इज अ लार्ज ब्रिज अहेड. सो हे पण नाही येणार. यू मे स्पीक नाऊ, हे बरोबर आहे की तुम्ही आता बोलू शकता. इथे येईल चौथा ऑप्शन करेक्ट आहे. चला आपण लगेच नेक्स्ट लेसन सुरू करणार आहोत. तो आहे प्रेपोजिशन्स. प्रेपोजिशन इज अ वर्ड यूज बिफोर अ नाउन ऑर अ प्रोनाउन टू शो द रिलेशन बिटवीन द नाउन ऑर प्रोनाउन विथ सम अदर वर्ड इन द सेंटेन्स. म्हणजे नाउन आणि प्रोनाउन मधलं रिलेशन दाखवायला एक अदर वर्ड यूज केला जातो, त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रेपोजिशन. आता इथे बघा, शी इज ॲट स्कूल. आता शी आणि स्कूल हे काय आहेत, हे
नाऊन आणि प्रोनाऊन आहे. ह्याच्यामध्ये रिलेशन काय आहे इथे, शी इज ॲट स्कूल, तर इथे हे प्रेपोजिशन झालं. ही इज द ओनर ऑफ दॅट बिल्डिंग, तर इथे नाऊन हे प्रेपोजिशन झालं ऑफ, आणि बिल्डिंग हे परत नाऊन झालं. ही वेंट बॅक टू वर्क, ॲडवर्ब काय आहे इथे, काय इथे बॅक आणि टू वर्क, म्हणजे इथे मध्ये हे जे आलंय हे काय आहे, प्रेपोजिशन. आर यू अँग्री विथ मी, ॲडजेक्टिव्ह मध्ये प्रेपोजिशन आणि प्रोनाऊन. ठीक आहे. तर हे प्रोनाऊनचा तुम्हाला अर्थ कळलाय का, की नाऊन आणि प्रोनाऊनला जॉईन करायला जो मध्ये अदर वर्ड येतो त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रेपोजिशन. तर आपण डायरेक्ट प्रॅक्टिस हे सुरू करूयात. आयडेंटिफाय द प्रेपोजिशन इन द फॉलोइंग सेंटेन्स. तर पहिलं काय आहे बघा, शी टोल्ड मी अ स्टोरी अबाउट अकबर अँड बिरबल, म्हणजे स्टोरी तिने कोणाबद्दल सांगितली, अकबर आणि बिरबल. मला जॉईन करणार आहे याला कुठला वर्ड आहे इथे, तो आहे अबाउट. सो इथे प्रेपोजिशन येईल अबाउट. नेक्स्ट बघूयात, फ्रॉम हुम आर दिस पार्सल. मग आता हे फ्रॉम हुम आर दिस पार्सल, म्हणजे कोणाकडनं आली ती पार्सल, म्हणजे फ्रॉम हुम हे काय झालं, प्रेपोजिशन झालं. तर हुम हे कसं ओळखायचं प्रेपोजिशन, तर सेंटेन्स म्हणजे एका माणसाबद्दल हे विचारलेलं आहे. ठीक आहे. आणि हे लिंक, या दोघांमधली लिंक ते आहे, फ्रॉम हुम कोणाकडून आलंय पार्सल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, अ कार जस्ट वेंट पास्ट अवर गेट. कार कुठे गेली इथे, पास्ट अवर गेट, म्हणजे कार गेटच्या इथून पास झाली, म्हणजे हे काय झालं इथे, या दोघांमधलं कनेक्शन झालं. सो इथे पास्ट येईल, ते फोर्थ ऑप्शन मार्क करा. आय थिंक दॅट यू लुक लाईक माय यंगर ब्रदर. लुक लाईक म्हणजे हे लाईक जे आहे हे प्रपोजिशन आहे, इथे कंपॅरिझन झालेलं आहे. आय थिंक यू लुक लाईक माय यंगर ब्रदर. ठीक आहे. त्या दोघांमध्ये कंपॅरिझन झाले, ते कशामुळे लिंक झालंय, लाईकमुळे. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघा, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट प्रेपोजिशन. दे आर प्राऊड देअर सक्सेस. कशाबद्दल, दे आर प्राऊड ऑफ देअर सक्सेस. सेकंड ऑप्शन येईल. देअर वॉज अ फेन्स डॅश फ्रॉम टू फिल्ड्स. आता फेन्स म्हणजे काय, कुंपण. दोन शेतांमध्ये कुंपण आहे, मग काय येईल तिथे, बिटवीन. देअर आर अ फेन्स बिटवीन द टू fields. The road hasn't been repaired dash the accident. म्हणजे जर ॲक्सिडेंट झाल्यानंतर सुद्धा अजून रोड रिपेअर झाला नाहीये, म्हणजे आपण काय म्हणणार इथे, द रोड हॅजंट रिपेअर्ड सिन्स द ॲक्सिडेंट. ॲक्सिडेंट झाला त्याच्यानंतर सुद्धा रोड रिपेअर झाला नाहीये. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा, यू कॅन लुक डॅश द वर्ड डॅश अ डिक्शनरी. मग इथे काय बघा, यू कॅन बघा इथे लुक इन द वर्ड येईल इन टू द डिक्शनरी, किंवा काय यायला पाहिजे इथे बघा, खाली नोट दिलेली आहे, हे इथे ऑप्शन नाही आहे. द करेक्ट वर्ड्स फॉर द ब्लँक्स आर अप अँड इन रिस्पेक्टिव्हली, म्हणजे दे कॅन लुक अप द वर्ड इन अ डिक्शनरी, म्हणजे इथे अप हवं होतं आणि इथे इन, पण हे ऑप्शनमध्ये नाही आहे, म्हणून त्यांनी खाली क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. मग द क्लोजेस्ट आन्सर इज अल्टरनेटिव्हली वन, फॉर आणि इन. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, ही नाव सबसिस्ट डॅश गोट्स मिल्क. मग इथे काय येणार आहे, ही नाव सबसिस्ट ऑन गोट्स मिल्क. थर्ड ऑप्शन आहे इथे. नेक्स्ट बघा, ही हॅज वर्क हिअर फॉर अ इयर. फॉर येईल इथे फोर्थ ऑप्शन. सम पीपल आर डिस्प्लीज डॅश द वे दे लुक. आता इथे याचा अर्थ काय होईल, सम पीपल आर डिस्प्लीज द वे लुक, म्हणजे डिस्प्लीज विथ द वे लुक, म्हणजे ते स्वतःच्या दिसण्यावरच काही लोक नाराज आहेत. सो इथे येईल विथ. कॅन यू टेल एनिथिंग डॅश द मिल्की वे. काय येईल मग इथे, मिल्की वे. कॅन यू टेल एनिथिंग अबाउट द मिल्की वे, बरोबर, म्हणजे मिल्की वे बद्दल सांगू शकेल का कोणी इथे. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात, लुक ॲट द पिक्चर्स अँड फिल इन द ब्लँक्स. द स्पायडर क्रेप्ट डॅश द वॉल. मग इथे काय येईल, इथे येईल अलॉंग द वॉल. द स्पायडर क्रेप्ट अलॉंग द वॉल, म्हणजे तो कोळी भिंतीच्या कडेकडेने चालतो. ठीक आहे, हे येईल अलॉंग. द की इज डॅश द मॅट. की इथे काय आहे, कुठे दिसते तुम्हाला, इथे जवळ दिसते ना, इथे का अंडर द मॅट दिसतीये. चला मग इथे काय येईल, द की इज अंडर द मॅट. सो इथे येईल तिसरा ऑप्शन. नेक्स्ट बघा, द बटरफ्लाईज फ्ल्यू डॅश द फ्लॉवर्स. मग इथे काय येईल, अबव द फ्लॉवर्स. फ्लॉवरच्या वरती आहेत ना, सो इथे येईल अबव द फ्लॉवर्स. वी कॅम्प डॅश अ रिव्हर. आता इथे काय येईल,
बिसाइड किंवा नियर. मग इथे नियर नाहीये, मग इथे काय येईल, कॅम्प्ड बिसाइड म्हणजे नदीच्या बाजूला. ठीक आहे, बिसाइड अ रिव्हर. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. चला लगेच नेक्स्ट लेसन आपण बघणार आहोत. 29 कंजंक्शन्स. कंजंक्शन म्हणजे काय? कंजंक्शन इज अ वर्ड दॅट जॉईन टू वर्ड्स, फ्रेजेस ऑर क्लॉजेस. इथे बघा, टॉम अँड जेरी आर कार्टून कॅरेक्टर्स म्हणजे अँड हा आहे, हा या दोघांना जोडणार आहे. सो हा काय झाला, कंजंक्शन. ही सॉ अ बर्ड इन द बुश अँड अ रॅबिट नियर इट. ठीक आहे. मेंड युअर वेज बिफोर इट वॉज टू लेट. स्टँड हार्ड ऑर यू विल फेल. कळलं? चला आपण लगेच प्रॅक्टिसचे सोडवायला घेऊयात क्वेश्चन्स. आय विल गिव्ह यू सम मनी दो यू डोंट डिझर्व इट. म्हणजे इथे आता काय झालं, आय विल गिव्ह यू सम मनी दो यू डिझर्व इट. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला, मी तुला पैसे देईल जरी तू ते डिझर्व करू नसू शकला तरी मी तुला देईल. मग दो इथे येणार आहे, दो. सो इथे म्हणजे याचा अर्थ काय होता, जरी, जरी किंवा तरी. सो इथे येणार आहे थर्ड ऑप्शन. ही रॅन अवे बिकॉज ही वॉज अफ्रेड. आता इथे काय झालंय, दोन कनेक्ट कशाने केलंय, बिकॉजनी. सो इथे येईल थर्ड ऑप्शन, कारण. मेक मेक हे वाईल द सन शाईन्स. मग इथे बघा काय येणार आहे, मेक हे वाईल द सन शाईन्स. मग इथे कंजंक्शन काय आहे, वाईल. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. वी अराइव्ड ॲट द प्लेस आफ्टर यू हॅड लेफ्ट. वी अराइव्ड ॲट द प्लेस आफ्टर म्हणजे आम्ही त्या जागी आलो जेव्हा तुम्ही निघून गेला आहोत. मग इथे काय येईल, दोघांमध्ये काय जोडता येते, आफ्टर. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघूयात. माय ग्रँड पॅरेंट डाईड बिफोर आय वॉज बॉर्न. बिफोर. ठीक आहे, कळतं तुम्हाला आता शब्द वाचल्यावर, सेंटेन्स वाचल्यावर. माय ग्रँड पॅरेंट डाईड बिफोर आय वॉज बॉर्न म्हणजे ह्या दोन सेंटेन्सला जोडणारं काय आहे इथे, बिफोर. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट बघा. अनलेस यू टेल मी द ट्रूथ आय शाल पनिश यू. जोपर्यंत तुम्हाला ट्रूथ सांगत नाही, खरं सांगत नाही तोपर्यंत, नाही तर मी तुला पनिश करेल. मग इथे काय येणार आहे, अनलेस. हे अनलेस जरी इथे दोघांच्या मध्ये नसलं तरी ह्यानी सुरुवात झाली. हे हे या दोघांना जोडते की यू टेल मी द ट्रूथ आय शॅल पनिश यू असा शब्द होईल का, नाही. जोपर्यंत तुम्हाला ट्रूथ सांगत नाहीस नाही तर मी तुला पनिश करेन. सो इथे येणार आहे अनलेस, फर्स्ट ऑप्शन. चूज द करेक्ट कंजंक्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. आय स्टेड ॲट होम डॅश इट वॉज रेनिंग. मग काय, आय स्टेड ॲट होम काय येणार मग इथे, बिकॉज इट वॉज रेनिंग. मी घरी थांबलो का, कारण पाऊस पडत होता. इथे येणार आहे थर्ड ऑप्शन. मीट मी डॅश यू आर फ्री म्हणजे मीट मी वेन यू आर फ्री. बरोबर ना. मग इथे येईल वेन म्हणजे तू जेव्हा फ्री असशील तेव्हा सांग, तेव्हा आपण भेटू. कीप टू द पाथ डॅश यू विल गेट लॉस्ट म्हणजे कीप टू द पाथ ऑर यू विल गेट लॉस्ट म्हणजे एका ज्या रस्त्याने आहात त्याच रस्त्याने चालत राहा नाही तर तुम्ही हरवाल. सो इथे येणार काय आहे, ऑर. मग नाही तर म्हणजे मग आपण इथे काय म्हणणार आहे, ऑर. नेक्स्ट बघा. नायदर इज ही माय फ्रेंड. नायदर नॉर हे तुम्ही तर शिकलाच असाल. हॅव आय एव्हर मेट हिम बिफोर. मग इथे काय येणार आहे, नॉर, फोर्थ ऑप्शन. नॉट ओनली इज ही माय फ्रेंड डॅश ऑल्सो माय गाईड अँड मेंटर म्हणजे नॉट ओनली इज माय फ्रेंड म्हणजे नुसतं ते माझा फ्रेंड नाही, ऑल्सो ही इज माय गाईड अँड मेंटॉर म्हणजे मग इथे काय येणार आहे, बट. ठीक आहे, म्हणजे नॉट ओनली ही इज माय फ्रेंड पण ही इज माय गाईड आणि मेंटॉर पण आहे. सो इथे येणार आहे बट. चेंज युअर वेज डॅश देअर इज टाईम म्हणजे इथे काय येणार आहे, चेंज युअर वेज वाईल देअर इज अ टाईम. सो इथे येणार आहे सेकंड ऑप्शन, वाईल. जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत चेंज युअर वेज. इथे बघा, यू डोंट चेंज युअर वेज यू वोंट बी सक्सेसफुल अनलेस. आता जोपर्यंत तुम्ही तुमचे मार्ग वेगळे करत नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होणार नाही म्हणजे इथे काय येणार आहे, अनलेस. मेग हॅझंट हर्ड फ्रॉम हर पॅरेंट डॅश दे मूव टू मुंबई. सिन्स ते म्हणजे ते काय सांगितले इथे, मेग हॅझंट हर्ड फ्रॉम द पॅरेंट्स म्हणजे तिच्या पॅरेंट्सकडनं तिने आत्तापर्यंत काहीच कॉल वगैरे आलेला नाही. आणि सिन्स कधीपासून, जेव्हापासून ते मुंबईला शिफ्ट झाले. मी ते काय येणार आहे, दोघांमध्ये जोडणारा शब्द काय येणार आहे, सिन्स. नेक्स्ट बघा. चूज युअर प्रॉपर कंजंक्शन. चूज द प्रॉपर कंजंक्शन टू कंबाईन द टू सेंटेन्सेस इंटू अ मिनिंगफुल सेंटेन्सेस. ही वॉज हंग्री ही डिड नॉट स्टील म्हणजे ही वॉज हंग्री ऑल्दो ही डिड नॉट स्टील म्हणजे जो तरी भुकेला होता तरी त्याने चोरी केली नाही. सो इथे येणार आहे ऑल्दो. द बर्ड फ्ल्यू अवे इट सॅट ऑन अ ट्री. मग इथे काय येईल, द ब्लड फ्ल्यू अवे अँड दे सॅट ऑन अ ट्री म्हणजे ते उडाले आणि जाऊन एका झाडावर बसले. सो इथे येईल अँड.
ड्रिंक युअर टी, इट विल गेट कोल्ड. म्हणजे इथे आता बघा, जर चहा आपण काय सांगतो, चहा लवकर नाही तर तो गार होईल. इथे आपण काय म्हणतो, बिफोर इट गेट कोल्ड. इतर आहे थर्ड ऑप्शन. हे आपलं आता कंजंक्शन पर्यंत आपलं लेसन संपलेले आहे 29 पर्यंत. तर ह्याच्या फर्स्ट लेसन आहेत 1 to 17. ते आधी मी घेईल आणि मग बाकीचं उरलेलं घेईल. ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.